हाय हॅलो नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे जयश्री साठे मनाचे धागे. तर सकाळ सकाळी चाललंय माझं दूध ओतायचं. तर तेही काहीतरी तुम्हाला थंबनेल आणि टायटल पाहून लक्षात आलं असेल. तर मी आज पनीर आणि खवा कसं करतात ते सांगणार आहे. तर 1 लिटर दूध घेतलं होतं आणि त्याला गरम केलं आणि त्याच्यावरची मी साय काढून घेतले पनीरसाठी. आणि त्यानंतर एक लिंबू त्यामध्ये पिळलाय आणि त्यानंतर बघा किती छान असं पनीर तयार झालंय. तर याला काय करायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचे. कारण काय होतं, ओतताना पोळतं, त्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतर ना एकदम सुती कपड्यामध्ये त्याला टाकायचंय, ओतून घ्यायचंय. तर त्यानंतर बघा हे गावाकडून आली होती काल भाजी, हे गावाकडे गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजी आणि मिरच्या आणले. तर ही घरचेच आहे. तर किती छान आहेत ना, टवटव असं किती छान वाटतं. बाजारातलं कसं असतं वेगळं वाटतं जरा. आणि त्यानंतर या पातेल्यामध्ये 2 लिटर दूध मी काढणार आहे. तर कारण तसंच आहे, होऊन बसतात. थोडंसं नॉर्मली म्हणजे पातळ झालं ना, त्यानंतर यामध्ये ओतून घेते. कारण बर्फ असल्यामुळं ते ओतलं जात नाही. आणि या ठिकाणी बघा ह्याच्यावरची साय काढली होती, एकदम तुपासारखं आले. तर दही लावले तर तुपासारखंच वाटते ना. तर हे दही आहे. अगोदरची पण काही साय होती आणि ह्या म्हणजे पनीरवरची पण अगोदर मी थोडंसं काढून घेतलं होतं. कारण याच्यावरचं काय होतं, पाणी ह्याचं वेस्ट जातं आणि पनीरमध्ये पण काही राहत नाही. त्यामुळे म्हटलं की पहिल्यांदा अगोदर मी त्याच्यावरती साय काढून घेतली होती. तर असा सुती कपडा घ्यायचे आणि त्यानंतर ठेवायचं. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचे आणि तो लिंबूचा जो अर्क असतो ना, ते यामधून निघून जातो. त्यामुळे जेवढं निघेल ना तेवढं याला फिरवून घ्यायचे. कारण हे पोळते आता जरा गरम आहे. आणि याला काय करायचे, थोडंसं शार्प करायचे आणि यावरती जड काहीतरी ठेवून द्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने एखादं प्लेट असतं ना, त्यावरती ठेवायचं आणि त्यावरून एक प्लेट ठेवायचं. त्यावरती एक म्हणजे डब्बा वगैरे जरी असला तरी चालतो, त्यावरती डब्बा वगैरे ठेवायचं. आणि जोपर्यंत आपली तयारी होती ना, तोपर्यंत पनीर सुद्धा तयार होतो. त्यानंतर मी पीठ मळून घेतले आणि जे काही लागणार होतं साहित्य पनीरच्या भाजीला, ते करून घेईपर्यंत व्यवस्थित पनीर सेट झालं होतं. आणि त्यानंतर मी गरम दूध करायला ठेवलं, कारण स्वयंपाक करत करत इकडे बाजूला हे होऊन जाईल. त्यामुळे 2 लिटर दूध मी यामध्ये टाकले. तर याचा ना आता खवा बनवायचे. तर बघू आता किती वेळ लागते याला बनवायला. तर याला ना जास्त हलवावं लागतं, कारण जेवढं जास्त हलवल तेवढं लवकर खवा तयार होतो. तर स्टार्टिंगला बारीक गॅसवरती कधी मध्ये हलवत चलायचं. आणि जसं थोडंफार घट्ट झालं, अर्ध झालं दूध, त्यानंतर कंटिन्यू त्याला हलवायचं. म्हणजे काय होतं, ते लवकर होतं त्यामुळे. आणि ते चिटकायची सुद्धा भीती असते नंतर जसं होईल तसं. तर आता तुम्ही पाहू शकता. तर आता हे आपलं खवा जो आहे ना, बासुंदी तयार होईल असा पर्यंत झालेला आहे. तर जर तुम्हाला बासुंदी बनवायची असेल ना, तर यामध्ये साखर टाकायची आणि 2 मिनिटं छान त्याला हलवून घ्यायचं. साखर विरघळली ना तर गॅस बंद करायचं, जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही बासुंदी बनवायचं असेल तर. आणि जर खवा बनवायचा असेल तर कंटिन्यू आणखीन आपल्याला थोड्या वेळासाठी आणखीन हलवावं लागणार आहे. तर बासुंदी झाली ना तर त्यानंतर थांबायचं नाही, कंटिन्यू याला हलवावं लागतं. कारण इथून पुढे तर खूप जास्त म्हणजे करपण्याचं प्रमाण वाढलं जातं, त्यामुळे चिटकतं जास्त. त्यामुळे कंटिन्यू याला हलवायचं असतं.
तर प्रत्येक म्हणजे मला वाटते की बरेच जण खवासुद्धा घरी करत असतीलच, नाही असं नाही. तर मी एवढं हलवून सुद्धा पाहू शकतो मी माझं तर ते करपलं होतं, म्हणजे चिटकतच. शक्यतो चिटकत नाही, पण जर आपल्याला हाय काही म्हणजे थोडंफार हलवण्यात जर झालं कमी जास्त तर चिटकलं जातंच. तर पाहू शकता तुम्ही, तर होत आलाय आपला खवासुद्धा, तर तयार झालाय पाहू शकता तुम्ही. आता इथे मी गॅस बंद केलाय आणि आता याला खाली घेतले. तर आता हे कसं माहिती आहे का, गरम आहे त्यामुळे नॉर्मली वाटते, परंतु थंड झाल्यानंतर एकदम घट्ट होतो. तर त्यानंतर एकदम घट्ट होतो. तर छान असा खवा पडलेला आहे 2 लिटरचा. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. त्यानंतर हा गावरान गुळ आला होता जो मी घेतला. तर गल्लीत सगळेजण घेत होते, म्हणलं की खूप चांगला आहे. सगळ्यांनी पाहिले आणि खाऊन पाहिल्यास पण टेस्ट एकदम छान होती आणि एक 4-8 दिवसाखाली काढलेला गुळ होता त्यामुळे घेतला. तर खूप भारी आहे. तर 500 म्हणजे नाही 5 किलोचा ढेप होता हा आणि 250 रुपयाला बसला. तर खूप चांगला आहे. मेन म्हणजे ग्रामीण भागातून आलेला आहे, केमिकल नाही काही सुद्धा नाही. आणि त्यानंतर आता मला गुरुवार आहे, मग पूजा वगैरे सुद्धा करायची आहे आणि आता नंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे. पनीरची रेसिपी मी दाखवली नाही, कारण पनीरची रेसिपी मी अगोदर पण दाखवली आहे त्यामुळे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.